हाय. साधी, सिंपल, टेस्टी. आहा हा. तुम्हाला आवडेल अशी ही कारल्याची भाजी. नाही आवडत? करून बघा. माझ्या घरची रेसिपी आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल. कारण माझ्या मिस्टरांना पण आवडते, खूप आवडते. पहिले कारलं खात नव्हते. जेव्हापासनं म्हणजे मी कारल्याची भाजी करते तेव्हापासनं ते आवर्जून प्रत्येक आठवड्याला आणतात. त्यामुळे ही भाजी तुम्हाला नक्की आवडेल. कारण कारले कडू होत नाहीत आणि त्यासाठी भरपूर टिप्स दिल्या आहेत. त्या तुम्ही फॉलो केल्या की तुम्हाला पण आवडेल. आणि साहित्य काहीच नाही लागत. फक्त कारली, कांदा आणि लसूण. भरपूर लसूण लागतो आणि भरपूर कांदे. आपण कारली चिरून वगैरे घेतल्यानंतर जेवढी कारली भरतील ना त्याच्या अर्ध्याच्या वर आपल्याला कांदा लागतो. म्हणजे कारली समजा अर्धा किलो भरली तर पावाच्या वर आपल्याला कांदा लागतो. आणि लसूण पण भरपूर लागतो, म्हणजे एक गाठा पूर्ण लागतो. आता बघा कारली कशी चिरली, गोल गोल साईजमध्ये. जास्त बारीक पण नको, जास्त जाड पण नको. आता याच्यात भरपूर मीठ टाकायचं आणि त्याला चोळून 1 तासासाठी ठेवून द्यायचं. छान चोळायचं त्याला मीठ. आता कांदे घ्यायचे आणि कांदे बघा मी कशी चिरते. आपल्याला बारीक कांदा नको आहे, मोठ्या मोठ्या साईजमध्ये चिरला तरी चालेल. कांद्याला म्हणजे जेवढा तुम्ही कांदा घेसाल ना तेवढं चांगलं. पण चिरण्याची पद्धत पण बारीक कांदा नको आहे. बघा साईज बघा. असा लागतोय कांदा. आता 1 तासानंतर याला बघा कसं पाणी सुटलंय कारल्याला. आता आपल्याला याच्यातलं पाणी सगळं काढून घ्यायचं आहे. आणि 1 तासानंतर ते मऊ पडतात आणि त्यामुळे पाणी व्यवस्थित निघते कारल्यामधनं. बघा हिरवं पाणी निघते, पूर्ण कडू पाणी असते. तर त्यामुळे कारली कडू होत नाहीत. बघा असे कारले पूर्ण पिळून घ्यायचे आणि नंतर ते 2 पाण्याने धुवून घ्यायचे. तुम्हाला मी दाखवते कसं हिरवं पाणी निघालंय बघा. आणि पिळल्यानंतर ते तुटत वगैरे नाहीत. आता कारल्यामध्ये पुन्हा पाणी टाकून पुन्हा पिळून घ्यायचं आहे. बघा आता तुम्हाला मी कांदा दाखवते आणि लसूण बघा असा चिरून घ्यायचा आहे. आपल्याला ठेचायचं वगैरे काहीच नाही. आणि कांदा चिरून एवढा झाला आहे माझा. आता कढईमध्ये भरपूर तेल टाकायचं. मी 3 चमचे घेतलं आहे, 3 पडी. तुम्हाला किती हवं आहे ते तुम्ही ठरवा. पण तेल भरपूर असला तर कारले कडू होत नाहीत. ही पण एक टीप आहे. का तर ते पण सांगते मी तुम्हाला. आता पहिले मोहरी टाकायची आणि जिरे टाकायचे. ते तडतडले की आपल्याला कांदा टाकायचा. बघा आता आपल्याला याच्यामध्ये लसूण टाकायचा. लगेच टाकायचा, जास्त वेळ नाही होऊ द्यायचा. फक्त फिरवायचं आणि टाकायचा. आता थोडंसं मऊ झाला किंचित की याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आणि धने पावडर आवडीनुसार. आणि कारले टाकायचे. हे मिक्स करून घ्यायचे छानपैकी. हळद आणि धने पावडर आणि कारले टाकायचे. बघा आता आपण भरपूर तेल टाकलं होतं ना त्यामुळे हे तेलामध्येच होऊन येतात वाफेवर. आता कारण आपण याच्यामध्ये पाणी पण नाही टाकणार आणि झाकण पण नाही ठेवायचं. का? कारण कारल्याचं जे ओलसरपणा असतो आतमध्ये तो वाफेमुळे निघून जातो. कारले
कडू होत नाहीत. आता बघा मी मीठ टाकलं आहे आणि मीठ अंदाजाने टाका, कारण आपण पहिले भरपूर मीठ टाकलं होतं पण ते सगळं निघालं आहे, त्यामुळे तुमच्या अंदाजाने मीठ टाका आता. आणि याच्यावर झाकण न ठेवता याला स्लो गॅसवर होऊ द्यायचं, कारण कांदा पण कच्चा आहे आणि कारले पण, आणि आपण तिखट टाकलंय नाही. तिखट कधी टाकायचं हे मी तुम्हाला सांगते. आणि कांदा आणि कारली ही छान मिक्स होऊन दोन्ही पण व्यवस्थित होतात, त्यामुळे हे असेच करायचं, तेव्हाच कारले कडू होत नाहीत. न गोड टाकायची गरज, न कोणता मसाला टाकायची गरज, न शेंगदाण्याचा कूट, खोबरं, काहीच नाही. एकदम साधी, सिंपल आणि खूप टेस्टी होते. हे तुम्ही एकदा करून बघितली ना तर तुम्ही पण म्हणसाल की खरंच रेसिपी खूप छान आहे. आता बघा याचा कलर चेंज झाला, तेव्हा आपल्याला आता तिखट टाकायचं. आणि तिखट एका जागी टाकायचं नाही, तिखट सर्व कारल्यांवर व्यवस्थित झालं पाहिजे, किंवा तुम्ही थोडं थोडं तिखट टाकून मिक्स करा तरी चालेल. आता आपल्याला 5 मिनटं होऊ द्यायचं आहे, म्हणजे तिखट पण छान होऊन येईल. बघा झाली की हो आपली कारल्याची भाजी तयार. आता वरून कोथिंबीर टाकायची आणि घ्यायची खायला. या खायला. आणि तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी हे नक्की सांगा. आणि मी तर म्हणेन तुम्ही कारल्याची भाजी करून बघा आणि तेव्हाच मला मेसेज करा की हो खरंच कारल्याची भाजी कडू होत नाही आणि खूप टेस्टी होते. बघा, चला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हां सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर. बाय.